नमस्कार शिक्षार्थी 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येतात. तर बऱ्याचशा उमेदवारांचा एकच प्रश्न असतो, की जो काही सध्या टेट स्कोर आहे त्यांना मिळालेले जे काही मार्क आहे, त्या मार्कानुसार आमची जी काही निवड असेल, तर ती निवड सध्या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे किंवा नाही? हा एक जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न सध्या बघा बरेचसे कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात एनी चान्स संदर्भात. तर आपल्या ह्या ठिकाणी शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाची या ठिकाणी बघा तुमचा जो काही स्कोर आहे, तर त्या स्कोरनुसार तुमची जवळपास निवड जी असेल, तर ती निवड सध्या होऊ शकते. कारण ह्या ठिकाणी तुमची जी काही निवड आहे, तर ती ह्या ठिकाणी तुमच्या स्कोरनुसार तुमचे जे काही प्रेफरन्स देणार आहे, त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार तुमची निवड जवळपास या ठिकाणी होणार आहे. कारण बरेचशा उमेदवारांचा जो काही कल आहे, तर तो कल म्हणजे ह्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या व्हेकन्सी असतात, तर त्या व्हेकन्सीमध्ये ह्या ठिकाणी जो काही प्रेफरन्स द्यायचा कल त्यांचा सर्वात जास्त असतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही जिल्हा परिषदचा जो सध्या बघा कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ नेमका मागच्या किती लागला होता, जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी आत्ताच्या ज्या काही पदभरतीमध्ये जो काही कट ऑफ असणार आहे. कारण बघा 2022च्या जो काही सध्या बघा कट ऑफ होता 2022ची पदभरतीचा आणि 2025च्या पदभरतीचा ह्याच्या कट ऑफमध्ये मग ह्या ठिकाणी प्लस बघा 5 मार्क जवळपास या ठिकाणी वर-खाली होऊ शकतात. त्याच्यामध्ये मायनस तर नाही होणार, परंतु 5 मार्क या ठिकाणी जो काही मागचा कट ऑफ होता, त्या कट ऑफपेक्षा 5 मार्क खालीवर सध्या बघा इथं होऊ शकतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही जिल्हा परिषद आहे, बरोबर? तर मागचे जे काही कट ऑफ लागलेला आहे जिल्हा परिषदचा, तर तो नेमका किती लागला होता? प्रत्येक ह्या ठिकाणी प्रवर्गाचा, प्रत्येक आरक्षणाचा सध्या बघा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद संदर्भात आपण जो कट ऑफ बघणार आहोत, तर तो विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या व्हेकन्सी आल्या होत्या, तर त्या व्हेकन्सीचा आपण बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला 2022 मध्ये नेमके किती ह्या ठिकाणी आपल्या प्रवर्गाचा कट ऑफ लागला होता आपल्या ह्या ठिकाणी, तर ते देखील तुम्हाला लक्षात येणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जे काही सध्या बघा ॲडव्हर्टाइजमेंट रिक्वायरमेंट दिसते आहे, ती म्हणजे ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे आणि ही कोणत्या जिल्हा परिषदची आहे, तर इथे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गोंदियाची सध्या बघा आपण बघतोय. आता हा जो काही रिझल्ट आहे डिक्लेअर केलेलं जे काही मेरिट लिस्ट आहे, तर ही आताची म्हणजे ह्या ठिकाणी बघा 21/5/2025 ची सध्या बघा असणार आहे. मीडियम मराठी मीडियमचा आपण बघणार आहोत, हिंदी मीडियमचं देखील बघणार आहोत, जेणेकरून तुमचं लक्षात येईल. आता हा जो आहे, तर हा प्रायमरीचा सध्या बघा कट ऑफ आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. ओपनचा जर आपण इथं विचार केला, ओपन जनरलचे किती पोस्ट होत्या? 21 पोस्ट सध्या बघा आलेल्या होत्या. त्याच्यापैकी 18 उमेदवार तिथं रिकमेंडेशन झालं आणि किती मार्क आले कट ऑफ? 111 मार्क. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, की जो काही ओपनचा कट ऑफ आहे, तर तो फक्त 111 मार्क या ठिकाणी लागलेला होता. त्यातल्या त्यात जर आपण वुमन संदर्भात म्हणजे महिला आरक्षणाचा जर बघितला, तर त्यांचा 110 कट ऑफ आलेला आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, की तुमचे जे काही मार्क आहे, तुम्ही जे कमेंट करतात 120, 130, 140 किंवा 100, 120 अशा पद्धतीने, तर त्यानुसार तुमचा जो काही ह्या ठिकाणी नंबर असेल, तर तो नंबर बघा तुमची निवड होणार की नाही होणार, ते तुम्ही ह्याच्यावरनं ठरवू शकतात. म्हणजे एवढा कमी कट ऑफ सध्या बघा त्या ठिकाणी लागला होता. ह्याच्यामध्ये तुम्ही जरी प्लस 5 मार्क जरी ह्या ठिकाणी प्लस केले, तरी तुमचा कुठेतरी सिलेक्शन ह्या ठिकाणी होऊ शकतं. तर ही एक एक पॉझिटिव्ह सध्या बघा आपल्याला ह्याच्यावरनं कळतंय. त्याच्यातल्या त्याच्यात जर तुम्ही समांतर आरक्षणामधले उमेदवार असाल, म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड संदर्भात असेल, आता या ठिकाणी प्रकल्पग्रस्तचे या ठिकाणी बघा फक्त 97 मार्क म्हणजे 2 डिजिटवरती कट ऑफ आलेला आहे आणि इथं उमेदवार सध्या सिलेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीने पुढे जर आपण बघितले ओपन जनरल संदर्भात या ठिकाणी समांतर आरक्षणासंदर्भात बघा 120 मार्क, 123 मार्क, 105 मार्क अशा पद्धतीने समांतर आरक्षणाचं आलेलं आहे. पुढे जर आपण कॅटेगरी घेतली, तर ह्या ठिकाणी एस-सी कॅटेगरीचं तुम्हाला दाखवतोय. 5 व्हेकन्सी आली होती. 5 ह्या ठिकाणी बघा सिलेक्ट झाले आणि किती कट ऑफ आला? 108. म्हणजे तुम्ही विचार करा एस-सी कॅटेगरीचा फक्त 108 मार्कचा कट ऑफ सध्या बघा आहे. आता तुम्हाला जे काही मार्क आहे, तर ते मार्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकतात. जेणेकरून तुमचं ह्या ठिकाणी हा व्हिडिओ बघितल्यानंतर जी काही अपेक्षा आहे किंवा जी काही पॉझिटिव्ह फिलिंग आहे, तर ती तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला अवश्य ह्या ठिकाणी येणार आहे. कारण तुमची निवड जवळपास इथं होऊ शकते. परत बघा या ठिकाणी वुमन संदर्भात एस-सी वुमन आरक्षणासंदर्भात 106 म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस 5 ते 10 मार्क जरी तुम्ही केले, तरी तुमची निवड जी आहे, तर ती या ठिकाणी 100% बघा जिल्हा परिषद म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या व्हेकन्सी आहे, तर त्याच्यामध्ये इथं होऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा तुम्हाला प्रूफ सध्या इथं दिसतोय. परत पुढची जर कॅटेगरी बघितली, तर ह्या ठिकाणी एस-टी झाली. एस-टी कॅटेगरीचा सर्वसाधारण तुम्ही बघू शकता
फक्त 93 मार्क, किती? फक्त 93 मार्कावरती एसटी कॅन्डिडेटचा उमेदवार ह्या ठिकाणी सिलेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस 10 मार्क जरी केले आताच्या भरतीमध्ये, तरी देखील तुम्ही अंदाज लावू शकता की जो काही कट ऑफ असेल विदाऊट इंटरव्ह्यूच्या, तर तुमचे सिलेक्शन जवळपास 99.99% ह्या ठिकाणी फिक्स असणार आहे. तर हे एक लक्षात घ्या. पुढची प्रवर्ग जर आपण बघितला, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ओबीसी प्रवर्गाचे भरपूर कमेंट येत असतात. तर ओबीसी प्रवर्गाचा इथं जो काही कट ऑफ आहे, तर तो तुम्ही बघू शकतात 123 मार्क. किती? फक्त 123 मार्कावरती ह्या ठिकाणी कट ऑफ सध्या ओबीसी सर्वसाधारणचा इथं लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जे काही आपण 66,000 पेक्षा जास्त उमेदवार ओबीसी प्रवर्गाचं सध्या बघा या ठिकाणी परीक्षा दिलेली, तर त्या उमेदवारांचा तुम्ही बघू शकतात मार्क देखील जास्त आहे. परंतु मागचा जो काही कट ऑफ आहे 123 पर्यंत ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदमध्ये जी काही आपण बघतोय जिल्हा परिषद, तर ही जिल्हा परिषद आहे गोंदिया जिल्हा परिषदमध्ये इथं लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचे जर आपण इथं प्रवर्ग जर घेतले, तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी विजे ए संदर्भात बघा जो काही कट ऑफ आहे तो देखील इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये विजेचा विजेचा कट ऑफ तुम्हाला इथं दाखवतो बघा. विजे ए सर्वसाधारण किती आहे? 109, म्हणजे 109 मार्कावरती कट ऑफ लागलेला सध्या बघा आपल्याला या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदमध्ये इथं पाहायला मिळतोय. वुमनचा जर बघायचं असेल 104 मार्क, एनटीसीचा किती आहे? 112 मार्क, वुमन एनटीसी 114 मार्क. म्हणजे हे जे मार्क आहे, तर हे एवढे मार्क तुम्हाला आहे किंवा नाही, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, बरोबर? जेणेकरून तुमचा ह्या ठिकाणी जो काही पॉझिटिव्ह फिलिंग आहे, तर ती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. पुढची जी काही कॅटेगरी असेल एनटीडी संदर्भात बघा 111 मार्क. त्यानंतर एसबीसी संदर्भात सर्वसाधारणचा किती आलाय कट ऑफ? 110. एसबीसी प्रवर्गाचा किती? फक्त 110 कट ऑफ सध्या पाहायला इथं मिळत आहे, बरोबर? त्याच्यामध्ये जर तुम्ही आरक्षण ह्या ठिकाणी असेल तुमचं प्रोजेक्ट अफेक्टेड संदर्भात असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल किंवा मग ह्या ठिकाणी स्पोर्ट पर्सन असेल, तर त्या संदर्भात कट ऑफ एकदम कमी असतो. आता इथं प्रकल्पग्रस्त फक्त 98 मार्क. विचार करा, 98 मार्कावरती समांतर आरक्षण असल्यामुळे इथं सिलेक्शन हे होत आहे, बरोबर? त्यानंतर पुढे ईडब्ल्यूएस प्रवर्गाचं देखील बघा 107 मार्कावरती इथं ह्या जिल्हा परिषदमध्ये सध्या सिलेक्शन इथं झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला कमी जरी मार्क असेल, बरोबर, तरी देखील तुमची निवड जवळपास या ठिकाणी होऊ शकते. तुमचे जे काही प्रेफरन्स आहे, तर ते प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी एक प्रेफरन्स देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमचं लक्षात येईल की निवड किती किती ह्या ठिकाणी प्रेफरन्सवरती होऊ शकते. आता हा एक उमेदवार आहे, बरोबर? हा एक उमेदवार होता. त्याची जी काही मार्क किती होते? 103 मार्क, बरोबर? सेकंडरीचा उमेदवार आपल्याला मराठी मीडियमचा पाहायला मिळतो. 103 मार्क होते आणि त्याचा प्रेफरन्स किती प्रेफरन्सवरती? 23 नंबरच्या प्रेफरन्सवरती सध्या बघा 103 मार्कावरती ईडब्ल्यूएसचा कॅन्डिडेट आहे आणि ह्या ठिकाणी मॅथमॅटिक्स अँड सायन्स ह्या विषयामध्ये 23 नंबरवरती इथं सिलेक्शन झालेलं आहे 103 मार्कावरती. तर हे तुम्ही विचार करू शकता, ह्या जिल्हा परिषद अमरावतीचा या ठिकाणी उमेदवार सध्या पाहायला मिळतोय. तसंच अजून ह्या ठिकाणी तुम्हाला एक दुसरे जे काही उमेदवार आहे त्यांची देखील जे काही कट ऑफ आहे दुसऱ्या जिल्हा परिषदचा तो देखील तुम्हाला दाखवतो. आता हा गोंदियाचाच देखील आपण ह्या ठिकाणी शॉर्टमध्ये बघूया. जिल्हा परिषद गोंदिया, त्याच्यामध्ये ओपन जनरलचा किती? 94 मार्कावरती कट ऑफ लागला. वुमनचा किती? तर फक्त 86 मार्कावर. म्हणजे तुम्ही एक अंदाज करून घ्या. आता हे मीडियम हिंदी मीडियमचं होतं, तर हिंदी मीडियमचं अगदी कमी कट ऑफ सध्या बघा लागत असतो आणि त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाचं तर ह्याच्याबरोबर किंवा ह्याच्यापेक्षा कमी देखील सध्या बघा लागत असतो. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं हिंदी मीडियम असेल, मराठी मीडियम असेल किंवा मग इंग्रजी मीडियम असेल, तरी देखील कट ऑफ सध्या बघा कमी हा लागत असतो. तर हा एक महत्त्वाचा जो काही सकारात्मक तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुमचे कमी जरी मार्क असेल तरी देखील तुमची जी निवड आहे, तर ती निवड सध्या बघा इथं कोणत्याही परिस्थितीत तुमची कुठं ना कुठं सध्या बघा होणार आहे. त्यातल्या त्यात तुमचे 2025च्या पदभरतीमध्ये जे प्रेफरन्स येणार आहे, तर ते सध्या तुम्हाला जे लॉक करायचे आहे, तर ते 100 प्रेफरन्स व्यवस्थित तुम्हाला लॉक करायचे आहे, जेणेकरून तुमचा 99 नंबरवरचा जरी प्रेफरन्स या ठिकाणी तुम्ही दिला असेल आणि तेथे जरी तुमची निवड झाली, तरी देखील तुमचं त्या ठिकाणी कल्याण होणार आहे. म्हणून 100 प्रेफरन्स जे आहे, तर ते तुम्हाला एकदम ह्या ठिकाणी संपूर्ण ॲनालिसिस करून द्यायची आहे. तर ही एक महत्त्वाची जिल्हा परिषदमध्ये किती कट ऑफ लागतो त्या संदर्भात व्हिडिओ होता. या संदर्भात तुमचे काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या देणार. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्हा परिषद, दुसऱ्या नगर परिषद असेल त्या संदर्भात अपडेट आपण घेणार आहोत.
तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब करून घ्या. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तो देखील तुम्ही जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.